विरार पूर्व येथील मनवेलपाडा परिसरातील मराठा सम्राट हॉटेल आणि त्याच इमारतीतील रहिवाशांमध्ये सुरू असलेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे। हॉटेलमधून येणारा जेवणाचा वास तसेच परिसरात साहित्य ठेवल्यामुळे रहिवाशांनी विरोध दर्शवल्यानंतर शुक्रवारी रात्री दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। या वादादरम्यान हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर रहिवाशांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत पुढील तपास करत आहेत। दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत। हॉटेल चालक महिलेच्या म्हणण्यानुसार संबंधित महिला कर्मचारी स्वयंपाकघरात कांदा कापण्याचे काम करत होती। वाद सुरू असल्याचे समजल्यानंतर ती हातातील चाकूसह बाहेर आली होती। त्यामुळे उपस्थितांनी गैरसमज करून चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे। या प्रकरणात नेमके काय घडले, चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला की हा गैरसमज होता, याचा तपास विरार पोलीस करत आहेत। मी अर्चना पवार, आम्ही श्रीहरी दर्शन या बिल्डिंगमध्ये राहतोय। काही दिवसांपूर्वी तिथे हॉटेल मराठा सम्राट, त्यामुळे आम्हाला बराचसा त्रास इथे राहणाऱ्या रहिवाशांना होत आहे। त्यांचं जेवण बनवण्यामुळे होणारा जो वास वगैरे जो आहे, जेंट्स लोक कसं सकाळी कामावरती निघून जातात, पण लहान मुलं, आम्ही लेडीज किंवा वृद्ध लोक आमच्या घरी असतात, त्यामुळे त्या वासाचा आरोग्यावरती आमचा खूप त्रास होत आहे। तर याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि बऱ्याच वेळेला यांना सांगून खिडक्या वगैरे बंद करा, हे सांगून काही उपयोग नाही। मेन जो प्रॉब्लेम आहे त्यावरच सोल्युशन काढणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला फोटोज वगैरे इथले काढले जातात, त्यांचे म्हणजे खिडक्या ओपन असतात, मागच्या साईडचा दरवाजा पण ओपन असतो, बरंचसं साहित्य सुद्धा त्यांचं म्हणजे जे जेवण काल कारण दररोजच हे चाललेलं आहे, खिडक्या वगैरे बंद नसतात वगैरे, त्यामुळे आणि खूप पब्लिक पण बाहेर असतं आणि गेटच्या जवळ अगदी म्हणजे गेटच्या समोरच त्यांच्या गाड्या वगैरे जे कस्टमर लोक असतात त्यांच्या उभ्या असतात। त्यामुळे आम्हाला आतमध्ये गाडी घेताना सुद्धा बऱ्याच वेळेला हॉर्न वाजवून किंवा वेट करून तिथे मग आतमध्ये एंट्री घ्यावी लागते आणि खूप पब्लिकही असतं। वारंवार सांगून पण याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली जात नव्हती। त्यामुळे काल काही जेंट्स लोकांनी तिथले फोटो वगैरे काढले आणि ग्रुपवरती टाकायचा वगैरे प्रयत्न केला, तर तेवढ्यात आतून काही हॉटेलमधली मेंबर आले, असं का करता वगैरे विचारलेले। त्यातूनच ऑलरेडी सगळेच आम्ही कस्टमर लोक म्हणजे आम्ही राहणारी लोक ह्या कस्टमर लोकांच्यामुळे त्रासलेलो होतोच आणि त्यात थोडंसं बोलणं वाढत गेलं यांचं आणि मग जास्तच झालं ते। त्याचबरोबर आतून काही म्हणजे जे मेंबर्स आले होते त्यांच्यामध्ये पण बोलणं वाढलं। आमचे बरेचसे सोसायटीतले मेंबर्स पण खाली आले होते। त्याचबरोबर एक लेडीज पण त्यांची त्या हॉटेलमधून हातामध्ये चाकू वगैरे होता आणि हे सर्व व्हिडिओज वगैरे आहेत आमच्याकडे, तेही तुम्ही बघू शकता। वारंवार सांगून पण ह्याच्यावरती काही ॲक्शन घेतली जात नाही आहे। आम्ही तर अक्षरशः कंटाळलेलो आहे। ते घरात धूर येतो हॉटेलचा, म्हणून आम्ही गेलो त्यांच्या डायरेक्ट। माझी मुलगी गेली होती, ते मुलीने सांगितलं की आमच्या घरी धूर येते, खिडकी बंद करा। तर ते डायरेक्ट बोलायला लागले, तुम्ही ते घरात मॅडम जाऊ भेटा, आम्हाला काय सांगू नका। आणि माझ्या मुलीचा नंबर मागायला लागला, तुमचा नंबर द्या म्हणून। नाही तशी काय नाही, पण आले तिला डायरेक्ट विचारायला, पण जोरात बोलले नंबर द्या म्हणून तुमचा। चुकीचं वाटतं, नंबर मागायचा अधिकार नाही त्यांना। मागणी काय, बंद करावी खिडकी, त्रास होतो, धूर वरती येतो, कपडे आमचे सुकलेले असतात तिथवरती। ऍक्च्युली माझं नाव नैना सावंत आहे, मी हॉटेल मराठा सम्राट चालवते। काल ऍक्च्युली कसं झालं, एक 15-20 दिवस महिनाभरापासून जरा वादविवाद चालू होते की आमच्याकडे गर्दी असते आणि हॉटेल समोर सोसायटीच्या 4 व्हीलर लावलेल्या असतात आणि मग येणाऱ्या कस्टमरांना बाईक लावायला जागा नसल्या कारणाने ते थोड्या पुढे गेटच्या सोसायटीच्या गेटवर गाड्या लावतात। त्याच्यावरून सोसायटीची लोक डायरेक्ट आतमध्ये येऊन काउंटरला जी माझी मुलगी असते तिला दमदाटी देतात की त्यांना सांगा गाडी काढा वगैरे। ह्या विषयावर आमचं हॉटेल मालक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं की तुम्ही त्यांना सांगा की हॉटेलच्या ज्या समोरचा पॅसेज आहे तो जर रिकामा असेल तर कस्टमर तिथे गाडी लावतील, तरी पण त्यातूनही आम्ही मार्ग काढू। एखादा सिक्युरिटी आम्ही शोधतोय, तो जर भेटला तर आपल्या ज्या गाड्या आहेत त्या हॉटेल समोर नाही तर त्या साईडला, असं करून आम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, असं आमचं बोलणं झालं होतं। मग नंतर त्यांनी सांगितलं की एक्झिटसाठी ना मागे एक दरवाजा आहे जो
अर्धा दरवाजा क्लोज असतो आणि थोडासा ओपन असतो. तर सोसायटीचं असं म्हणणं होतं की हा पण दरवाजा उघडा नाही राहिला पाहिजे. तर म्हटलं पण व्हेंटिलेशन व्हावं म्हणूनच आम्ही तो गाळा घेतला होता. पहिल्यांदा मी काल वाद झालेला की आमचे लादी पुसताना पाण्याच्या बिस्लऱ्यांच्या 3 ते 4 बॉटल्स 20 लिटरच्या बाहेर ठेवल्या होत्या आणि त्याचा फोटो जे सणके साहेब आहेत त्यांनी काढला. तर ते फोटो काढल्यानंतर त्या लेडी होत्या, त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं. तर माझ्या मिस्टरांनी त्यांना जाऊन विचारलं कशासाठी फोटो काढतायत. तर ते डायरेक्ट म्हणाले की तू विचारणारा कोण, ही जागा का तू विकत घेतली आहेस का. ह्या अशा क्षुल्लक कारणावरून थोडस वादावाद झाला आणि आवाज वाढला. तर मग ते सोसायटीचे 4 ते 5 लोक आली. मग ती जोरजोरात ओरडायला लागली. मग माझ्या मिस्टरांचं पण थोडस त्यांच्याशी वादविवाद झाला आणि ते सगळं शांत केलं होतं. आणि मग ह्यांनी मला फोन केला, कारण की मग सगळेच लोक खाली आल्यानंतर हे जरासे म्हणजे ह्यांना असं बोललं गेलं, एक आहे त्याच्यातलेच एक व्यक्ती आहे की तू जास्त बोलास तर तुझ्या डोक्यात दगड घालेल. मग त्याच्यासाठी मग ह्यांनी मला फोन केला. मी आली आणि हा मग तेच मग हाच विषयावर मी जाऊन तिथे विचारलं, बाबा कोण डोक्यात दगड घालणार आहे किंवा काय झालं. तर त्या लोकांनी तो विषय न काढता काही दिवसापूर्वी एक वरच्या मजल्यावरची लेडी आली होती. ती लेडी सांगत होती की विंडो बंद करा, आम्हाला थोडा त्रास होतो. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही एकदा वर्तक मॅडमशी बोलून घ्या असं माझ्या मिस्टरने सांगितलं. पण त्याचा ते वेगळा ब्लेम लावत होते की तुमचे मिस्टर त्यांना बोलले की मला येऊन तुम्ही भेटा. हे वाक्य जेव्हा ती व्यक्ती बोलली तेव्हा माझ्याकडे जी कांदा कापत मावशी उभी होती, ती 55 वर्षाची आहे, ती मावशी हे ऐकल्यानंतर बाहेर सांगायचा प्रयत्न करायला आली की काकी असं नाही घडलं. तेव्हा ती सांगायला आली त्यावेळेला तिच्या हातात एका हातात कांदा आणि एका हातात सुरी होती जी तिथे ती कापत होती. हे अगदी चुकीचं आहे की ती सुरी घेऊन मारायला वगैरे नाही. आता एखादा व्यक्ती जे काम करत होतं ते जेव्हा ऐकलं की ही लोक बोलत होते की त्या बाईला असं सांगितलं की मला तुम्ही भेटा, तसं नव्हतं, वर्तक मॅडमला भेटा. ही ती लेडी तिथे होती आणि ती जेव्हा कळे की हा जो व्यक्ती आहे खोटं बोलतोय म्हणून ती पटकन बाहेर येऊन मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की काकी हे असं नाही झालेलं आहे, हे खोटं बोलतायत. हे बोलण्यासाठी ती जे बाहेर आली ती तिच्या हातात एका हातात कांदा होता आणि एका हातात सुरी होती. ह्याचाच त्यांनी बाऊ केला की ही सुरी घेऊन आली. ती अक्षरशः 2 मिनिटासाठी दरवाजाच्या बाहेर येऊन बोलली फक्त, ती त्या पब्लिक पर्यंत गेलीच नाही. ह्याच याच्यामध्ये सगळ्यांनी आमच्यावर अक्षरशः आता काय सांगू मी तुम्हाला की खूप आम्हाला त्याच्याने हॅरेसमेंट केलं त्याने की ही म्हणे सुरी घेऊन आलेली आहे मारायला. पण ही सत्य परिस्थिती नाहीये. सत्य परिस्थिती बिचारी बाई कांदा कापत होती. जर ती मच्छी फ्राय करत असती तर ती पलेटा असता हातामध्ये. ती कांदा कापत होती म्हणून ती कांदा आणि सुरी घेऊन आली. आणि तिकडच्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे की ती कांदा कापत होती. पण आता त्यांना आमच्यावर आरोपच करायचे होते तर त्यांनी हे आरोप केले. पण हे सत्य परिस्थिती ही नाहीये. आणि मला अजून एक दुसरं बोलायचं की एखादा व्यक्ती हॉटेल व्यवसाय चालवतंय तर त्यांना एवढा त्रास देणं चुकीचं आहे. कारण की कसं होतंय की माझा प्रॉब्लेम असा आहे की मला गर्दी फार असल्या कारणाने सोसायटीच्या लोकांना त्रास होत असेल, मी नाही म्हणत नाही, पण त्या गर्दीच्या कारणामुळे सोसायटीला माझा त्रास होतो आणि त्यांनी माझ्या विरोधात हे सगळं केलेलं आहे.